नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। म्हणजे कमेंट आली होती बटवा बॅग दाखवा म्हणून, म्हणजे पोटली बॅग। इथं मी कमेंट शो करते बघा, त्याचा आज व्हिडिओ घेऊन आले आहे। म्हणजे माझ्याकडे सिंपल म्हणजे ब्लाउज पीस होता प्लेन, त्यावरती मी डिझायनर पोटली बॅग म्हणू शकता तुम्ही, ती तयार करणार आहोत। तरी व्हिडिओ पूर्ण पहा। आता इथे तुम्ही बघू शकता, हा असा मी ब्लाउज पीस घेतला आहे। म्हणजे मी शिवला होता ब्लाउज, त्यामधून उरला होता। हा उंचीला 9.5 इंच आणि हा असा 17 इंच। तुम्ही यापेक्षा मोठा साइज पण घेऊ शकता भाग कट करून। हे कसा भाग कट करून घ्यायचा आणि त्यावरती मी माझ्याकडे लेस म्हणजे ब्लाउज पीसचाच हा कपडा होता, ती अशी लेस तयार करून घेतली आहे मी। या प्रकारे ठेवून एक शिलाई मारून घेते मी सेंटर मधून, कारण दोन्ही साइडला मी लेस लावणार आहे त्याच्या पण। ब्लाउज पीसची धारी होती अशी, त्यामुळे मी सेंटर मधून कट करून ही अशी त्याची लेस तयार केली आहे। आता इथे दोन्ही साइडला मी लेसला डबल शिलाई मारून लेस जॉईन करून घेत आहे, बघू शकता तुम्ही। म्हणजे प्लेन कपड्याला आपण डिझाइन बनवून घेणार आहोत। या अशा प्रकारे तुमच्याकडे जर डिझाइन कपडा नसेल तर तुम्ही या प्रकारे डिझाइन तयार करू शकता बघा, लेसचा वापर करून। आता इथं सुद्धा मी वरच्या साइडला एक सिंगल लेस लावत आहे। आता या लेस वरती मी दोन्ही साइडला शिलाई मारून घेतली आहे, म्हणजे डबल शिलाई मारून घेतली आहे, बघू शकता तुम्ही। या प्रकारे दिसत आहे। आता याला सेम अस्तर सुद्धा कट करून घेतला होता मी। आता सेम भाग तयार करून घेतला अगोदर 9.5 ते 17 इंचचा, त्याच मापाचा अस्तर सुद्धा घेतला होता मी। आणि हा अस्तर डिझाइनच्या वरच्या साइडला ठेवून चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची। थोडंसं एका साइडला ओपन ठेवायचं, कारण तो आपण कपडा परतून घेणार आहोत। आता मी इथं शिलाई सुद्धा मारून घेतली आहे आणि थोडंसं जागा सोडला आहे, बघू शकता। या भागामधून तो कपडा पूर्ण परतून घ्यायचा। मी इथं स्केल घेतली आहे आणि पूर्ण कोपरेपर्यंत छान परतून सुद्धा घेतला आहे। आणि जो भाग उरला होता तो असा आतमध्ये फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची, म्हणजे बॅग ही आपली पोटली बॅग आतून सुद्धा फिनिशिंग येते। आता शिलाई सुद्धा मारली आहे। आता हे एवढी शिवून झाल्यानंतर इथे तुम्ही बॅगच्या वरच्या साइडला एक अर्धा इंच वरच्या साइडला जागा सोडायचा आणि अजून अर्धा इंचचा एक भाग तयार करून घ्यायचा। म्हणजे इथं मी वरच्या साइडला थोडासा अर्धा इंच जागा सोडला आणि त्यानंतर सुद्धा अर्धा इंच वरती एक अशी लाईन आखून घेतली आणि 2 शिलाई मारून घ्यायच्या, कारण आपण त्यामधून नॉट घालणार आहोत। फक्त शिलाई मारून घ्यायच्या, अर्धा इंचचा जागा मग असा तयार होतो त्यामधून नॉट घालायला। आता इथं एकच कलरचा दोरा दिसल्यामुळे तुम्हाला दिसू शकत नाही जास्त, पण तिथं मी शिलाई मारून घेतली आहे। आणि हा भाग आता पूर्ण असा जॉईन करून घ्यायचा। एक साइडला शिलाई मारून घ्यायची आणि राऊंड तयार होतो। मी साइज थोडा छोटा घेतला आहे, तुम्ही यापेक्षा मोठा घेऊ शकता। आता इथं मी शिलाई सुद्धा मारून घेतली आहे आणि ही अशी परतून घेतली बघा, या अशा प्रकारे। माझ्याकडे जेवढी लेस अवेलेबल होती तेवढी मी खालच्या साइडला लावली आहे। आता इथं गोल राऊंड आहे, त्या प्रकारे
गोल एक भाग कट करून घ्यायचा। सेम कपडा घेतला आहे मी त्या ब्लाउज पीसचा आणि त्याच्यावरती ठेवून मी आतमध्ये एक प्लेट घालून घेतली होती म्हणजे आकार सेम येण्यासाठी, आणि असा आकार काढून घेतला आहे। आणि त्या एक अस्तर सुद्धा घेतलेला मी कट करून, म्हणजे ब्लाउज पीसचा एक भाग आणि अस्तरचा भाग असे भाग कट करून पूर्ण राऊंड शिलाई मारून घेतली आणि थोडासा भाग सोडला होता कारण असं परतून घेण्यासाठी। हे असं परतून घ्यायचं आणि आपण थोडासा भाग परतून घेण्यासाठी ठेवला होता तो सुद्धा शिलाई मशीनवरती शिवून घ्यायचा। आता तो जोडायचा। त्याच्याला कसं जोडायचं बघा, आपण नॉड घालण्यासाठी जी शिलाई मारून घेतली होती त्याच्या खालच्या साईडला जोडायचं। म्हणजे पोटली बॅग तुम्ही वरची आणि खालची साईड अगोदर लक्षात ठेवायची आणि मग जोडायला घ्यायची। या अशा प्रकारे जोडून घ्यायचं। पूर्ण राऊंड मध्ये पूर्ण गोल भाग आहे तो जोडून घ्यायचा। मला एका कालच्या व्हिडिओमध्ये रिक्वेस्ट आली होती बटवा बॅग दाखवा म्हणून, त्यामुळे मी ही अशी बॅग, कारण माझ्याकडे कपडा सुद्धा तसा नव्हता डिझाईनचा, त्यामुळे मी प्लेन कपड्यालाच डिझाईन बनवली। बघू शकता तुम्ही असं। आता राऊंड मध्ये पूर्ण भाग मी शिवून घेतला आहे। आता परतून घ्यायचं। या अशा प्रकारे शिवला तर दिसायला सुद्धा छान दिसते बघा। तुम्ही साडीवरती मॅचिंग अशी पोटली बॅग शिवू शकता, म्हणजे ब्लाउज पीसातून थोडा कपडा जरी उरला तरी। आणि राऊंड शेप मध्ये खालच्या साईडला सुद्धा परफेक्ट झालेला आहे। आणि पोटली बॅग ही जास्त मोठ्या प्रमाणात पण नसते, हातामध्ये घेण्यासाठी एवढा साईज बरोबर आहे। जास्त मोठी शिवला तर हातामध्ये कॅरी करायला सुद्धा होत नाही। आता इथं आपण शिलाई मारली आहे त्याच्या एका साईडला, आणि बघू शकता असं मी चॉकनं आणि दुसऱ्या साईडला सुद्धा चॉकनं ड्रॉ करून घेतली आहे। व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही, कारण आपण त्याच्यामध्ये नॉड घालणार आहोत। अर्धा इंच वरती शिलाई मारून घेतली होती त्या भागाला। व्हिडिओमध्ये पाहू शकता मी हा असं थोडंसं होल, फक्त वरच्या भागाला, अस्तरला नाही, थोडंसं असं होल करून घेतलं त्यामध्ये नॉड घालण्यासाठी। आता इथं दोन्ही बाजूला मी दोन्ही साईडला दोन होल तयार करून घेतले होते। आता यामध्ये मी ही अशी रेडीमेड लेस नॉड होती माझ्याकडे, ती घेतली आणि त्यामधून ही अशी घालून घ्यायची बघा। एका साईडने घालायची, दुसऱ्या साईडला बाजूला साईडला पूर्णपणे एक नॉड काढून घ्यायची, तशीच दुसऱ्या साईडची पण दुसऱ्या साईडला काढून घ्यायची। म्हणजे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे कशा प्रकारे ह्या नॉड घालायच्या असतात त्या। आता इथं मी साईडला लटकन सुद्धा लावणार आहे। आता ब्लाउज पीसचा, याच ब्लाउज पीसच्या धारीमधला थोडासा कपडा होता त्यापासून मी लटकन तयार करणार आहोत। हा असा कपडा होता बघा, मी स्क्वेअर मध्ये कपडा घेतला तो आणि मग लटकन तयार करून घेतले। दोन्ही भागांना दोन लटकन, त्या अशा प्रकारे लेस काढून घेतले अगोदर आणि दोन्ही साईडला दोन लटकन सुद्धा लावून घेतले। बघू शकता तुम्ही, पोटली बॅग किंवा बटवा म्हणू शकता तुम्ही, तयार आहे। प्लेन कपड्यापासून डिझायनर पोटली बॅग तयार केली। आणि मैत्रिणींनो, हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि आवडल्यास लाईक शेअर पण करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब जर केला नसेल तर प्लीज सबस्क्राइब सुद्धा करा। बघू शकता तुम्ही डिझायनर पोटली बॅग तयार केली, आणि मॅचिंग साडीवरची तुम्ही ब्लाउज पीसापासून अशी पोटली बॅग नक्की बनवू शकता घरी। रिक्वेस्टेड व्हिडिओ होता त्यामुळे मी पोटली बॅग दाखवली आहे। आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा,
त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवेल। आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला पोटली बॅगचा कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।